नमस्कार, मी वैशाली. आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने गावच्या पद्धतीने मटणाचं कालवण करून दाखवणार आहे. त्याच्यासाठी बघा हे मटण घेतलेलं आहे मी. ह्याच्यामध्ये बघा थोडीशी चरबी पण आहे आणि लाल कलरचं मटण आहे. ताजं आहे चांगलं असं. एक मीडियम साईजचा कांदा कट केलेला आहे. तवा ठेवलेला आहे बघा गॅसवर. तर कांदा मी भाजून घेते चांगला असा. कांदा भाजत असताना थोडंसं तेल पण टाकते. थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं. गावाला कसं चूल असते ना, त्याच्यावर आपण निखाऱ्यावर कांदा भाजू शकतो. पण शहरामध्ये काय असंच भाजावं लागतं तव्यामध्ये. कांदा चांगला लालसर भाजून घ्यायचा. कांदा बघू शकता छान असा भाजलेला आहे. आता मी कांदा काढून घेते. आता खोबरं भाजून घेते. तुम्हाला जर जास्त घट्ट वगैरे हवं असेल तर तुम्ही खोबऱ्याचं प्रमाण वाढवू शकता, पण शक्यतो खोबरं कमीच टाकायचं. खोबरं पण बघा तेल टाकून छान असं भाजून घ्यायचं. खोबरं लालसर भाजून घ्यायचं चांगलं असं स्लो गॅसवर. खोबरं पण बघा छान असं भाजलेलं आहे. जास्त पण करपवायचं नाही, नाही तर करपट लागतं कालवण, कडू लागतं. आता ही हरभऱ्याची डाळ आहे बघा, भाजकी डाळ आहे. ती पण थोडीशी अशी भाजून घ्यायची. ह्याने काय होतं, कालवणाला घट्टपणा येतो, मिळून येतं कालवण चांगलं. हे पण छान असं भाजून घ्यायचं. डाळ पण बघा भाजलेली आहे चांगली अशी. थोडेसे तीळ पण भाजून घ्यायचे. हे बघा खमंग असं सगळं भाजून घेतलेलं आहे. आलं आणि लसूण पण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. वाटताना मी कोथिंबीर टाकणार आहे. आता मी मटण कसं शिजवायचं हे तुम्हाला सांगते. मटण शिजवण्यासाठी बघा मी कढई ठेवलेली आहे. मोठी कढई आहे म्हणून मी कढई शिजवणार आहे. तेल टाकले बघा. लहान मुलं असतील तर कसं सूप वगैरे पितात ना, थोडंसं शिजवून घेतलेलं चांगलं असतं. आता कांदा छान असा परतून घ्यायचा. मगाशी मी तुम्हाला दाखवलं नाही, पण वाटणामध्ये मी म्हणजे जे कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे ना, त्याच्यामध्ये मी एक टॅमॅटो पण टाकणार आहे मीडियम साईजचा. म्हणजे छान असं कालवण तयार होतं घट्ट असं. हे बघा आता कढीपत्ता टाकते. मला कढीपत्ता खूप आवडतो, मी खाते कढीपत्ता, आता फेकून नाही देत. मला खूप आवडतं, म्हणजे केसांसाठी पण चांगलं असतं. कढीपत्ता पण चांगला असा परतून घ्यायचा. अजून थोडंसं टाकते. कांदा बघा हलकासा असा छान भाजलेला आहे. आता हे मटण टाकते. मटण टाकल्यावर हळद आणि मीठ टाकते. मीठ चांगलं असं टाकायचं म्हणजे तुमच्या चवीप्रमाणे. मिठामुळं कसं मटण लवकर शिजलं पण जातं आणि जे पीस आहेत ते सपक लागत नाहीत, म्हणजे छान अशी त्यांना टेस्ट लागते. म्हणून मीठ नेहमी जास्त टाकायचं. आता ह्याला छान असं परतून घेते. मटण बघा छान असं हळद मिठामध्ये परतून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवते आणि झाकणावर पाणी टाकते. म्हणजे हे गरम पाणी झालं ना तेच टाकायचं. तुम्ही कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकता, पण आम्ही नाही घेत, चव जाते ना कुकरमध्ये. हे कसं दमादमाने शिजतं, मग अजून चवीला लागतं. आता ह्याला छान असं गरम होऊन देते. पाणी बघा बघू शकता छान असं गरम झालं आहे. हे बघा, तर ह्याच्यामध्ये हे गरम पाणी टाकते. मी जास्त पाणी टाकणार आहे कारण मला सूप पण बनवायचं आहे ना, मी अजून पाणी टाकणार आहे. परत ठेवायचं. म्हणजे तुम्हाला जसं म्हणजे पाणी टाकायचं आहे ना तेवढं तुम्ही टाकू शकता.
हे वर आलेलं ना झाकण बसत नव्हतं. हे बघा मी एवढं पाणी टाकलेलं आहे. तुम्ही आलं लसूणही टाकू शकता, पण मी काय टाकलं नाही. खोबऱ्याचं वाटण पण टाकू शकता, लाल मसाला न टाकता. थोडंसं खोबरं लसूण चेचून पण टाकू शकता, मस्त लागतं. पण मला असं सिंपलच आवडतं. आता ह्याला स्लो गॅसवर छान असं शिजवून घेते. मसाला पण बघा छान असा थंड झालेला आहे. खोबरं वगैरे त्यात कोथिंबीर टाकलेली आहे. आता छान असं वाटून घेते. गरम गरम वाटायचं नाही, थंड झाल्यावर चांगलं असं बारीक वाटून घ्यायचं, जाडसर नाही वाटायचं. मग कालवण चांगलं असं मिळून येतं. मसाला बघा मी छान असा बारीक वाटून घेतलेला आहे. मटण बघा चांगलं असं शिजलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये मी फोडणी देणार आहे. तेल टाकले, तेल जरा भरपूर टाकायचं आणि जिरं टाकते. जिरं पण बघा छान असं फ्राय झालेलं आहे. आता हे आमचं घरगुती लाल तिखट, धना पावडर आणि हळदी टाकते. मी शिजवताना पण हळदी टाकलेली म्हणून कमीच टाकलेली आहे. हे बघा असं की तेलामध्ये मसाला भाजला ना कालवणाला तरी छान येते. हे बघा लाल मसाला पण चांगला असा परतलाय. आता हे वाटलेलं वाटण टाकते. हे बघा मसाला चांगला असा परतून घ्यायचा. लाल तिखट तेलामध्ये परतल्यामुळं बघा किती छान असा लाल कलर आलेला आहे. तर याला चांगला असं परतून घ्यायचं. भाजूनच घेतलेला आहे मसाला चांगलासा तेलामध्ये, त्यामुळे काही जास्त परतायची गरज नाही, पण थोडंसं परतायचं. मसाला पण बघा छान असा परतलेला आहे. आता हे शिजवलेलं मटण टाकते. पीस टाकणार आहे, पण माझ्या एका हातामध्ये मोबाईल आहे ना, मग अंगावर उडेल गरम पाणी. हे म्हणजे हे अंगावर उडेल ना, म्हणून मी नंतर टाकते. हे बघा मटण पण टाकलं. खूप घट्ट आहे ना, आम्हाला कसं चुरून वगैरे आवडतं, मी अजून पाणी टाकणार आहे. आता हे बघा मसाला ठेवलेलं ना, ते भांडं पण असं धुवून टाकते. आणि मस्त मध्ये आता ह्याला शिजवून घेते. ऑलरेडी शिजलेलं आहे, पण अजून ह्याला चांगलं शिजवून घेते. हे बघा बघू शकता तुम्ही, छान अशी उकळी आलेली आहे मस्त मध्ये. थोडीशी कोथिंबीर टाकते. कढईमध्ये करण्याचं कारण म्हणजे चांगलं असं परतायला मसाले वगैरे भेटतात. व्हिडिओमध्ये जरा म्हणजे दाखवायला पण बरं वाटतं, म्हणजे असं सर्व दिसतं कसं परतलंय, कसं काय केलंय ते, म्हणून मी कढईमध्ये केलेलं. आता मी हे सर्व टोपात काढून घेते आणि छान याला असं शिजवून घेते पुन्हा एकदा. हे बघा कालवण छान असं शिजलेलं आहे मस्त मध्ये बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा आता मी ताटामध्ये वाढून घेते. हे बघा मस्त मध्ये ताट वाढून घेतलेलं आहे. सोबतच इंद्रायणीचा भात पण आहे, इंद्रायणी तांदळाचा भात, सूप, कांदा. हे बघा मस्त मध्ये मटण पण बघा किती छान असं शिजलेलं आहे. हे बघा तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ मटणाच्या कालवणाचा, हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके बाय.